अरे 20,000 रुपये आणि स्वयंपाक हे काय चालू आहे? दिवसभराचं ऑफिसचं काम संपवून मी माझ्या बायकोला घेऊन निघालो घरी जाता जाता बायको मला म्हणाली, अहो आज आपण करूयात बिर्याणीचा बेत. मग काय तर आम्ही घेतला बिर्याणीसाठी कोळसा. घरी पोहोचल्यानंतर बायकोने केली कांदा कापायला सुरुवात. तेवढ्यातच मी तिला म्हणलं, अगं थांबता मी करतो तुला मदत. बिर्याणीमुळे 20,000 रुपये आज जामच खुश होता. लाल लाल टोमॅटो पाहून वाटलं, आहा टमाटर बडे मजेदार, ओहो टमाटर बडे मजेदार. आणि मग काय तर घेतले टोमॅटो प्रेमाने कापून. त्यानंतर आली कोथिंबीरची वेळ. मग घेतली काय कोथिंबीर पटापट कापून. त्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर यांना घेतलं मिक्सर मध्ये बारीक करून. त्यांचा झाला चांगला चुराडा. एकीकडे टोमॅटो आणि कांदा पडले कढईमध्ये, दुसरीकडे शिजत होता भात आणि तिसरीकडे शिजत होतं आपलं आवडीचं चिकन. त्यानंतर आपण मिक्सर मध्ये बारीक केलेलं मिश्रण पडलं कढईमध्ये. मग त्या मिश्रणाला घेतलं चांगलंच परतून. आणि तेवढ्यातच आला दुष्काळात 13वा महिना. घरातला बिर्याणी मसालाच संपला. मग काय तर होतं ना आपलं ब्लिंकिट. मग केलं ना ऑर्डर येतपर्यंत आपण घेतला भात शिजून. तेवढ्यातच बेलचा आला आवाज. आणि हे काय तर ब्लिंकिट वाले काका आपली घेऊन आले ऑर्डर घेऊन मी थेट गेलो किचन मध्ये. त्यानंतर मी मसाला काढून दिला बायकोच्या हातात. मसाला टाकल्यानंतर चिकनची ग्रेव्ही खूपच सुंदर दिसत होती. मग मी तिला दिला थोडा दम. आणलेल्या कोळशाचा वापर दम साठी पुरेपूर आम्ही केला. बिर्याणी झाली रेडी आणि बायकोला म्हणलं पटकन जेवायला वाढ. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.